ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय.डी. कार्ड प्रत्येक शेतकऱ्याकडे असायलाच पाहिजे. फार्मर आय.डी. कार्ड का असायला पाहिजे, तर इथून पुढे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ हवा असेल तर हे कार्ड तुमच्याकडं आवश्यक असणं गरजेचं आहे. जर कार्ड असेल तरच तुम्हाला योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता काढावं लागणार आहे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय.डी. कार्ड. हे फार्मर आय.डी. कार्ड तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि या फार्मर आय.डी. कार्ड संदर्भातच आजचा आपला महत्त्वाचा व्हिडिओ आहे. फार्मर आय.डी. कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत आणि याचा उपयोग तुम्हाला कशासाठी होणार आहे सगळी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल. सुरुवात करूया व्हिडिओला. त्या अगोदर नक्की सबस्क्राईब करा. शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय जारी केला आणि या शासन निर्णयामध्ये शेतकऱ्याला आवश्यक केलं ते म्हणजे फार्मर आय.डी. कार्ड लागू केलेला आहे. फार्मर आय.डी. कार्ड शेतकऱ्यांसाठी जर असेल तरच इथून पुढे मिळणार आहे लाभ. या आय.डी. कार्डचे म्हणजेच फार्मर आय.डी. कार्डचे नेमके लाभ कोणते आहेत, फायदे कोणते आहेत हे अगोदर आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर पहा, शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय.डी. कार्डचे तुम्हाला नेमके फायदे काय होणार आहेत. सरकारने तर हे काढायला सांगितलेलं आहे, पण हे कशासाठी काढायचं आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर पहिला फायदा, शेतकरी कार्डमुळे म्हणजेच फार्मर आय.डी. कार्डमुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जी आहे ती या फार्मर आय.डी. कार्डमध्ये एकत्र केली जाणार आहे. त्यामुळेच कोणतीही शेतीविषयक योजनेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तो फॉर्म भरताना तुम्हाला सोयीस्कर होणार आहे. सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय.डी. कार्ड असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सध्या तुम्ही कोणत्याही योजनांचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आय.डी. कार्ड असणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ PM किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, या सर्व योजनांचा लाभ इथून पुढे पाहिजे असेल, घ्यायचा असेल तर सरकारने बंधनकारक केलेलं आहे, ते म्हणजे फार्मर आय.डी. कार्ड. थोडक्यात फार्मर आय.डी. कार्ड थोडक्यात पहा, शेतकरी ओळखपत्राच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. या कार्डचा शेतकरी योजनांमधून लोनसारख्या सेवेंचा लाभ घेण्यासाठी देखील तुम्हाला आता फार्मर आय.डी. कार्ड असावं लागणार आहे, गरजेचं आहे. तर या कार्डसाठी पात्रता काय असणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला हे काढावं लागणार आहे, तर पहा, ज्या शेतकऱ्याला हे कार्ड काढायचं आहे त्याची पात्रता काय आहे, तर अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. जर तुम्हाला हे शेतकरी ओळखपत्र काढायचं आहे तर त्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. शेतकऱ्याकडे जमिनीची मालकी हक्क असावा. शेतकऱ्याच्या नावाने 7/12 असावा. 7/12 उतारा असणे आवश्यक आहे. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाच्या या बेसिक पात्रता आहेत. आता या कार्डसाठी लागणारे डॉक्युमेंट कोणते आहेत हे आपण पाहूया. पहा, काही दिवसापूर्वी जाहीर दवंडी जाहिराती देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांसाठी सर्व शेतकरी बंधूंना सूचित करण्यात आलेलं आहे. सर्व 7/12 धारक शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला 7/12 आधारला लिंक करावायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आय.डी. कार्ड मिळेल, एक फार्मर आय.डी. मिळेल, ज्याद्वारे भविष्यातील सर्व योजनांचा तुम्हाला याद्वारे लाभ घेता येईल. जर आपण आपला फार्मर आय.डी. बनवला नाही तर, जर कार्ड काढलं नाही तर काय होणार आहे, तुम्हाला इथून पुढे कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यासाठी जवळच्या सेवा केंद्रामध्ये म्हणजे CSC सेंटरमध्ये तुम्हाला 7/12 आधारला लिंक करून घ्यायचा आहे, फार्मर आय.डी. बनवून घ्यायचा आहे. आणि या फार्मर आय.डी.साठी कोणते डॉक्युमेंट लागतात, तर पहिलं महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं आधार कार्ड. दुसरं, त्यानंतर आधार लिंक मोबाईल नंबर. जो मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे तोच तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे. आणि तिसरा सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे सर्व 7/12
व 8 उतारे इत्यादी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्याचबरोबर आपला मोबाईल नंबर हा आधार कार्डशी लिंक असलेला असणे आवश्यक आहे। छोटीशी टीप आहे पहा, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि 712 ही महत्त्वाची डॉक्युमेंट आहेत तुम्हाला फार्मर ID कार्ड जनरेट करण्यासाठी, फार्मर ID कार्ड बनवण्यासाठी। आता फार्मर ID कार्ड कशा पद्धतीने काढायचं आहे, फॉर्म कुठं भरायचा आहे, तर हे फार्मर ID कार्ड बनवण्यासाठी तर पहा, फार्मर ID काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन अगोदर करावं लागणार आहे। ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवरती हे रजिस्ट्रेशन प्रत्येक शेतकऱ्याला करायचं आहे फार्मर ID कार्डसाठी। आणि या वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहण्यास मिळणार आहे। तुम्ही मोबाईलमधून देखील ॲग्रीस्टॅकवरती रजिस्ट्रेशन करू शकता फार्मर ID कार्ड बनवण्यासाठी, फार्मर ID कार्डसाठी। तर चला मग व्हिडिओचे डिस्क्रिप्शन ओपन करा आणि त्या ठिकाणी ॲग्रीस्टॅक वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करा फार्मर ID कार्डसाठी, म्हणजे शेतकरी ओळखपत्रासाठी। शेतकरी ओळखपत्र खूप गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी। इथून पुढे तुम्हाला पीक विमा, पीक कर्ज, PM किसान व विविध अनुदान जे आहे ते सरकारच्या माध्यमातून मिळण्यासाठी, विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी हे कार्ड खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे नक्कीच तुम्हाला हे आवश्यक असणार आहे। तर तुम्ही काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन ओपन करायचे आहे। डिस्क्रिप्शन ओपन करून त्या ठिकाणी तुम्हाला ॲग्रीस्टॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन फार्मर ID कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। ऑफिशियल प्रत्यक्ष फार्मर ID कार्ड कशा पद्धतीने काढायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।